हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत बँक प्रणीत क्वांटम फायनान्स हब. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या विषयाकडे. तर बँक क्वांटम फायनान्स हब, तर हा RBI आणि भारत सरकारच्या क्वांटम मिशन अंतर्गत बँकिंग क्षेत्रासाठी सुरू केलेला प्रायोगिक प्रकल्प आहे. पंजाब आणि आंध्र प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात पायलट हब उभारले जात आहे. तर क्वांटम फायनान्स हब म्हणजे काय? तर सोप्या भाषेत क्वांटम कम्प्युटर आणि AI तसेच बँकिंग यांचा वापर करून फायनान्स सेवा अधिक वेगवान, सुरक्षित आणि स्मार्ट बनवणे हा उद्देश आहे. तर पारंपरिक कम्प्युटरला 10 तास लागतील अशी गणना क्वांटम कम्प्युटर काही सेकंदात करतो. बँकिंगमध्ये याचा वापर फसवणूक शोधणे, रिस्क मॅनेजमेंट, ट्रेडिंगसाठी होणार आहे. पुढे पाहूया, पंजाब आणि आंध्र प्रदेशमध्ये का? कारण सरकारने 2 वेगवेगळे मॉडेल टेस्ट करण्यासाठी 2 राज्ये निवडलेली आहे. तर पहिला आहे पंजाब हब. ॲग्री फायनान्स क्वांटम हब, नेतृत्व PNB पंजाब नॅशनल बँक आणि IIT रूपार. फोकस आहे शेतकऱ्यांचे कर्ज जोखीम मॉडेल, हवामान, पिकांचा डेटा क्वांटम AIने तपासणे, FPO आणि सहकारी बँकांना जलद कर्ज मंजुरी देणे, तसेच सायबर फसवणूक शोधणे. पुढे आहे आंध्र प्रदेश हब, फिनटेक आणि MSME क्वांटम हब, नेतृत्व आहे SBI, आंध्र प्रदेश बँक आणि IIT तिरुपती. फोकस आहे MSMEसाठी क्रेडिट स्कोरिंग, 5 मिनिटात कर्ज निर्णय, शेअर बाजार आणि फॉरेक्स ट्रेडिंगसाठी अल्गोरिदम, डिजिटल पेमेंट फसवणूक रोखणे. या हबमध्ये काय होणार? तर क्वांटम सिक्युरिटी, बँकांच्या व्यवहारांना क्वांटम इन्क्रिप्शन हॅक करणे अशक्य. पुढे आहे रिस्क ॲनालिसिस, हजारो ग्राहकांचा डेटा एकाच वेळी तपासून NPA कमी करणे. पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशन, गुंतवणूकदारांसाठी सर्वात कमी रिस्कवाला पोर्टफोलिओ सेकंदात बनवणे. तसेच स्टार्टअप इन्क्युबेशन, बँकांसोबत काम करणाऱ्या फिनटेक स्टार्टअप्सना निधी आणि डेटा. तर कोण निधी देत आहे? तर भारत सरकार. नॅशनल क्वांटम मिशन 60,000 कोटींचा निधी आहे. बँक आहे PNB, SBI, HDFC सारख्या बँका, 100 कोटीपर्यंत गुंतवणूक. IIT आणि स्टार्टअप तंत्रज्ञान सपोर्ट आहे. तर सामान्य माणसाला काय फायदा आहे याचा? जलद कर्ज, शेतकरी आणि MSMEला 24 तासात कर्ज, कमी फसवणूक, UPI आणि कार्ड फ्रॉड 90% कमी होण्याचे लक्ष्य आहे. स्वस्त सेवा, बँकांचा खर्च कमी झाल्याने सेवा स्वस्त होऊ शकतात. महत्त्वाचे काय आहे? तर हा अजून पायलट प्रोजेक्ट आहे. 2026-27 पर्यंत टेस्टिंग चालेल. यशस्वी झाल्यास देशभरातील सर्व मोठ्या बँकांमध्ये हा मॉडेल लागू होईल. तर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर बँक प्रणीत क्वांटम फायनान्स हब, बँकिंगसाठी सुपर कम्प्युटर लॅब, जिथे पैशांचे व्यवहार 10 पटी वेगाने आणि 100 पटी सुरक्षित आहे. 100 पटीने सुरक्षित होतील. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.